आजपासून इथून पुढे आपल्या मुखाने कुठेही न उच्चार करणे, आपल्या मुखाने न वदविणे यालाच मावद असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. आता आपण याच्या आधीपासून सुरुवातीपासून जर आपण पाहिलं तर तीर्थयात्रा ही कुणी कुणी केली. आपल्याला काय होतं, थोड्या वेळेमध्ये चांगलं चिंतन बघायचं आणि लवकर संपवायचं. का? माणसं ज्या वेळेला भूक लागली असते माणसाला, आणि माझा पण अभ्यास नाही, काय खोटं बोलायचं. आपण सुरुवातीपासून जर पाहिलं तर तीर्थयात्रा पहिली कुणी केली? मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ यांनी पहिली तीर्थयात्रा केली. आणि पहिला गंगा पूजनाचा कार्यक्रम हा नवनाथांनी या ठिकाणी केला. विठ्ठल आणि दुसरी तीर्थयात्रा ज्यांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतला ते नामदेव महाराज. त्यांच्याबरोबर ज्ञानोबाराय असतील, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई असतील, या आदी संत मंडळींनी दुसरी महातीर्थयात्रा पूर्ण केली. आणि तीर्थयात्रा करून ज्या वेळेला पुन्हा पंढरपूरमध्ये आले त्यावेळेला स्वतः जगाच्या मालकाने म्हणजेच पंढरीश भगवान परमात्म्याने त्यांचा गंगापूजन सोहळा म्हणजेच माऊंद्याचा कार्यक्रम पंढरपूरमध्ये केला. विठ्ठल विठ्ठल. आणि तोच सोहळा आज आपल्या ताड हातगावमध्ये संपन्न होतोय. असं वाटतं आता एवढं भव्य दिव्य आणि आनंदाचं वातावरण आहे, एवढं भव्य दिव्य अशा स्वरूपाचं आयोजन आणि नियोजन पाहून असं वाटतं की आपण त्यावेळेला तिथं नसेल, पण आज आहे. पण असाच सोहळा हा पंढरपूरमध्ये झाला असेल असं वाटतं. एवढं आनंदाचं वातावरण, एवढा आनंदाचा उत्सव आहे, एवढा सोहळा आनंदाचा आहे. पण माझ्या मताने खंत फक्त मला एकाच गोष्टीची वाटते बरं का. थोडा विषय वेगळा होतो, पण खंत फक्त एकाच गोष्टीची मला कालपासून जाणवते. आज आपला एवढा आनंदाचा उत्सव सोहळा पाहण्याकरता आज आपल्यात फक्त तात्या पाहिजे होते. पण असो, जिथं असतील तिथून ते आनंदाने आपल्याकडे पाहत असतील आणि मनात म्हणत असतील, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस
चला, तीर्थयात्रा कुणी कुणी केली आणि आता एक प्रश्न येतं की तीर्थयात्रा का करायची बरं? का करायची तीर्थयात्रा? तीर्थयात्रा करण्यामागचं कारण काय? अहो, माणसं एवढी विचित्र आहेत महाराज की त्याविषयी मला एक जण म्हणला की माझ्या घरी 50 एकर ऊस आहे, मला काय करायची तीर्थयात्रा करायची? एक जण म्हणला माझ्या घरी 100 एकर बाग आहे, ते मला काय करायची तीर्थयात्रा करायची? काय करायची? माझे 4 बंगले आहेत, 4 गाड्या आहेत, बंगला आहे, फॅक्टरी आहे, सगळे आहे, मला काय करायची तीर्थयात्रा करायची? पण अशा येडपटांना सहज सांगावं लागतं, अरे रावणासारख्यांना ओरटॅक करणारी माणसं आहेत. रावणाची लंका सोन्याची होती, त्याला सुद्धा देवापुढं वाकावं लागलं. आपलं काय खरं आहे? मी तर असे नमुने पाहिले, 4-4, 5-5 किलो सोनं घालून फिरणारे बघितले. फिरणारे नाही पाहिले, माझ्याबरोबरच फिरणारे पाहिले. कुणाच्या सोन्याच्या गाड्या असतील, कुणाच्या सोन्याचे मंदिरं असतील, कुणाचे सोन्याचे घरं असतील, अरे कुणाचे बंगले सोन्याचे असतील. पण याच्या पुढे जाऊन सांगू का? अरे माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या दारात झाडच सोन्याचं आहे. द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईचे बळ, अंगी आईचे बळ रेडा बोले. सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. हो, माऊली ज्ञानोबराया कोण आहेत? अरे ज्यांच्या दारात झाडच सोन्याचं आहे, हा, ते तीर्थयात्रेला जातात. ज्ञानाचा समुद्र आहे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ते तीर्थयात्रेला जातात. आपण तर 4-2 टपऱ्यांचे मालकच आहेत ना. तरी म्हणतो मला काय गरज आहे आळंदीला जायची, मला काय गरज आहे पंढरपूरला जायची? हा, खरं आहे ना. पण एक सांगू का, आज प्रत्येक माणसाला, मी का सांगतोय माहिती आहे का? मी आज प्रत्येक माणसाला
कुठं ना कुठं काही ना काही अहंकार झालाय. मग ज्ञानाचा असेल, धनाचा असेल, कशाचाही असू शकतो, सत्याचा असेल, त्याला अहंकार झालाय. आणि तो अहंकार जर घालवायचा असेल तर मात्र तीर्थयात्रा घडलीच पाहिजे. विठ्ठल विठ्ठल एकदा नामदेव महाराज, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई, ज्ञानोबाराया ही सर्व संत मंडळी तीर्थयात्रेला निघाली. तीर्थयात्रा करत करत ज्या वेळेला काशीला पोहोचली, काशीला पोहोचल्यानंतर तिथं कानोबावाडीस नावाचे साधू होते. विषय काय चाललाय आपला? विषय काय चाललाय? म्हणा ना, कीर्तन चाललंय. अहंकार हा आपला विषय चाललाय, मुद्दा सोडायचा नाही. कान्होबावाडीस नावाचे साधू काशीमध्ये होते. तिथं गेल्यानंतर त्या कान्होबावाडीस नावाच्या साधूंनी ज्ञानोबारायांना पाहिलं आणि जवळ आले आणि विचारलं, ए ए काय रे, कमी येऊ खेळायला? त्या कान्होबावाडीस नावाच्या साधूंनी ज्ञानोबारायांना विचारलं, कहा के हो आप, कहा के हो? मौली ज्ञानोबारायांनी सांगितलं, महाराष्ट्र के है, हम महाराष्ट्र के हैं. सुना है आपके महाराष्ट्र में नामदेव नामक के संत हैं, बोले वो भगवान को भी खाना खिलाते हैं, पत्थर को खाना खिलाते हैं, पत्थर को दूध पिलाते हैं, सुना है? हाँ बोले, खिलाते हैं, दूध पिलाते हैं. आता नामदेव महाराज शेजारीच होते ना, पण नामदेव महाराज काहीच बोलले नाही. म्हणले, मैं भी यहाँ पत्थर को दूध पिलाता हूँ, मैं भी यहाँ पत्थर को दूध पिलाता हूँ. एवढं फुगलं. आता अहंकार ना, आपला मुद्दाच तो चाललाय. एवढं फुगलं, त्यांनी कळशी भरून आणली दुधाची. समोर दगड होता, आता दगड बी दगडासारखाच होता. त्याला कळशीभर दूध पाजलं. कशाला? दगडाला. त्या कान्होबावाडीस नावाच्या साधूंनी काय केलं? कळशीभर दूध पाजलं. आणि मग ज्ञानोबारायांना म्हटले, देखो बोले मैंने भी यहाँ पत्थर को दूध पिलाया. एवढं फुगलं, एवढं फुगलं. ज्ञानेश्वर माऊली म्हटले, अरे ऐसे पत्थर को तो हमारे महाराष्ट्र में कुत्ता भी दूध पिलाता है. काय म्हणले? हमारे महाराष्ट्र में ऐसे पत्थर को कुत्ता भी दूध पिलाता है. अगर आपने अगर हमारे महाराष्ट्र के ओरिजिनल जो पत्थर है, जो असली पत्थर है हमारे महाराष्ट्र में, उसको अगर आपने दूध पिलाया तो मैं आपकी आखिर तक जटा धोता रहूंगा, आखिर तक आपकी सेवा करता रहूंगा. असं म्हटल्याबरोबर कान्होबावाडीस नावाचे जे साधू होते, त्या साधूंनी काय केलं? ते आपले 1500 शिष्य घेऊन पंढरपूरकडे निघाले. आपला विषय काय चाललाय? अहंकार आणि तीर्थयात्रा. मुद्दा सोडायचा नाही. निघाले. पण त्या साधूचा थाट एवढा होता महाराज, आणि अधिकार पण तेवढा होता. जवळजवळ 300-350 शिष्य त्यांच्या फक्त जाटात धरायला होते. साधा माणूस असेल का? त्यांची दाढी धरायला 250 शिष्य होते. साधू मोठाच होता, पण अहंकारी होता, फुगला होता. ते ज्ञानेश्वर माऊलींबरोबर, नामदेवरायांबरोबर पुन्हा पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर म्हटले, कोणसा पत्थर? आता महाराष्ट्रामध्ये ओरिजिनल पत्थर कोणता? असली पत्थर कोणसा? अहो, जगाचा मालक आहे ना तिथं. विठ्ठल परमात्मा तिथं बसलाय ना. कहू बाय, काय केलंय? त्या विठ्ठल परमात्म्यासमोर सर्व संत मंडळी जमा झाली. आणि आता दूध पाजायचा कार्यक्रम. मला लाव दूध कसलं? तेव्हा घागरी आणल्या, घागरी दुधाच्या. सर्व संत मंडळींची सभा. 1 घागर, 10 घागरी झाल्या, 20 झाल्या, 50 झाल्या, 80 झाल्या, 100 घागरी झाल्या. 125 घागरी दूध पाजलं. कुणी? त्या साधूनी. पण देवानी 1 थेंब सुद्धा दूध पिलं नाही. त्याला लक्षात आलं,
की आपल्याला कुठंतरी आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला म्हणून देव आपल्या हाताने दूध प्यायना. त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना विनंती केली कि आपके महाराष्ट्र में जो नामदेव नामक के संत है वो कहा है. ते शेजारी उभे होते ना. मोठे माणसं कधी मोठेपणा दाखवत नाही. त्या जागी आपण असतो तर हे काय मीचे नामदेव महाराज मीचे म्हणलं असतो का नाही. पण नामदेव महाराज म्हणले नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी नामदेव महाराजांकडे फक्त हात केला. बोले ये तो आपके साथ काशी में थे. हाँ बोले यही थे. तो आप पिलाइए दूध. अब त्यावेळेला नामदेवरायांनी सांगितलं की आप फिर से प्रयास कीजिए. पुन्हा 5-10 घागरी पाजल्या. कोणी त्या साधूने. देव काय दूध प्यायना. मुक्ताबाईंनी देवाला विचारलं देवा दूध का पित नाहीस. देव म्हणला मला फुगिराचं काहीच चालत नाही. मला फुगिराचं काहीच चालत नाही. ज्याच्या अंतःकरणात भक्ती आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दल भाव आहे तो कितीही गरीब असू द्या त्याच्या मला कन्या सुद्धा चालतात. शबरीचे मला उष्टी बोरं सुद्धा चालतात. पण फुगिराचं मला कन्या सुद्धा चालतात. शबरीचे उष्टे बोरं सुद्धा चालतात. पण फुगिराचं काहीच चालत नाही. अरे तुकोबारायांचा जो विचार केला पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश काय करू उपचार. असं आपल्या काकू मला म्हणतात बरं का. ऋषिकेश नाव आहे ना माझं.
पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार, काय करू उपचार गोवा मोळा गिर, काय करू उपचार गोवा मोळा उपचार गोवा मोळा काय करू उपचार गोवा मोळा एवढ्या घागरी दूध पाजलं पण देव काय दूध प्यायना. मग मुक्ताबाईंनी संत नामदेवरायांना विनंती केली की नामदेवराया आता तुम्ही दूध पाजा गड्या. नामदेवराया म्हणले आता दूध पाजलं, दूध आणलं, पैसेच नाही राहिले भाऊ. यांनी एवढं दूध सांडलं, आता पैसे कुठे आहेत? मुक्ताबाई म्हणल्या काहीच होत नाही, यांनी जे एवढं दूध सांडलं ना हेच उचला आणि पाजा. पण नामदेवराय म्हटले आपल्या पायाखालचं दूध पाजायचं देवाला? अरे म्हणले काहीच होत नाही, गोकुळामध्ये पायाखालची माती खाल्ल्यावर याचं पोट भरत होतं, आपण तर भजनच करणार आहेत ना. काय होत नाही म्हणले, उचला आणि पाजा. आणि मग नामदेवरायांनी दूध देवाला पाजायला सुरुवात केली. दूध प्याला फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, 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 नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला रे, जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध सर्वांनी तर टाळ्या वाजवा बरं जोरदार. आपण काहीच करू शकत नाही, आपण टाळ्या तर वाजू शकतो ना, वाजू शकतो का नाही? थोडा आम्हाला सुद्धा हुरूप येतो ना. मी अजून तुम्हाला 2-3 तास सोडायचं का नाही? फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. आता मला एक सांगा, त्या कान्होवाडीस नावाच्या साधूंनी जे दूध पाजलं ते कोणतं होतं? चांगलं होतं ना, घागरीतलं दूध होतं, बरोबर ना. आणि नामदेवरायांनी दूध पाजलं ते कोणतं होतं? पायाखालचं होतं. मग दूध का नाही प्याला देव? जरी होय अभिमाने, याला म्हणतात प्रमाण. आता ज्या वेळेला काय होतं, त्यावेळेला कान्होवाडीस नावाच्या साधूंना कळून चुकलं की आपल्याला आपल्या ज्ञानाचा अहंकार झाला, म्हणून आपल्या हाताने देव दूध पिला नाही. अहंकार निघून गेला आणि त्या कान्होवाडीस नावाच्या साधूंनी आपल्या जटेने नामदेवरायांचे पाय धुतले आणि साष्टांग दंडवत घातला. याला म्हणायचं संत. विठ्ठल विठ्ठल का सांगितलं मी? म्हणा ना, आळंदीहून इथपर्यंत आले म्हणून सांगितलं. अहंकार जर घालवायचा असेल तर मात्र तीर्थयात्रा घडलीच पाहिजे. कान्होवाडीस नावाच्या साधूंची नकळत
काशीवरून पंढरपूरपर्यंत न कळत तीर्थयात्रा घडली आणि पंढरपूरला आल्यानंतर अहंकार गेला. आणि काय झालं? अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. कार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणे देव झाला, तुका म्हणे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. हे अहंकार गेला तुका म्हणे देव झाला, तुका म्हणे देव झाला. वारकरी साहिल भारी आहे. याचा हा आनंदच वेगळा आहे. चला, आता आपल्या लक्षात आलं की अहंकार जर घालवायचा असेल तर काय केलं पाहिजे? तीर्थयात्रा घडलीच पाहिजे. अजून ऐकायचे का तुम्हाला? चला माझ्या बरोबर. विठ्ठल विठ्ठल, ज्यांचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलाय ते नामदेव महाराज, त्यांना सुद्धा एकदा अहंकार झाला. आपण फक्त म्हणतो संतांना अहंकार होत, माणूसच येत ना. हा, संतांमध्ये आणि माणसामध्ये फरक काय? संतांना 2 पाय, आपल्याला 2 पाय. संतांना 2 हात, आपल्याला 2 हात. संतांना 2 डोळे, आपल्याला 2 डोळे. संतांचं लग्न होतं, आपलं लग्न होतं. संतांना बायको येते, आपल्याला बायको येते. संतांना मुलं होतात, आपल्याला मुलं होतात. संतांना नातू होतात, आपल्याला नातू होतात. संतांचे नातू, संतांचे मुलं शाळेत जातात, आपले मुलं, आपले नातू शाळेत जातात. त्यांच्या नातूंना पोरं होतात, आपल्या नातूंना पोरं होतात. त्यांच्या नातूंना पोरं होतात, ते शाळेत जातात. त्या आपल्या नातूंना पोरं होतात, आपले पण शाळेत जातात. फरक काय? दिसायला जरी सारखे असले तरी संत नवती जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नव्हे पैगा, समुद्र नदी नव्हे पैगा. पाषाण म्हणून आहे रिंगा, हे पाषाण म्हणून आहे रिंगा. संत नवती जगा, नवती जगा. माणसाच्या सारखे, माणसाच्या संत नवती जगा माणसाच्या सारखे. एकदा नामदेवरायांना अहंकार झाला. काय झाला की 24 तास नामदेव महाराज देवाबरोबर असायचे. मग 24 तास मी देवाबरोबर असतो. देवाचा सर्वात लाडका भक्त कोण? मी. देव फक्त माझंच ऐकतो. सर्वात लाडका भक्त मी आहे ना. देव फक्त माझ्याबरोबर बोलतो. देव बरोबर फक्त माझ्या हातचंच खातो. नामदेवरायांना एकदा अहंकार झाला. आणि त्याच काळामध्ये एकदा
आळंदीमध्ये संत सभा भरली. सर्व संत मंडळी ज्या वेळेला त्या सभेमध्ये बसले त्यावेळेला आदिशक्ती मुक्ताबाईंनी गोरोबा काकांना आज्ञा केली की काका, तुम्हाला कच्चं मडकं पक्कं मडकं यातला फरक चांगला कळतो. आता ही सर्व मडकी जी आहेत त्यातलं कच्चं मडकं कोणतं आणि पक्कं कोणतं मडकं ते फक्त आम्हाला सांगा. आता गोरोबा काकांनी काका जातीने कोण होते? सुतार. कोण होते? कुंभार होते का? बरं. तर गोरोबा काकांनी ते मडकं तपासायचं, थोपटणं घेतलं. त्या थोपटण्याने काय करायचं? संतांच्या डोक्यावर मारायचं. ते मारत असताना मारत नामदेवरायांच्या डोक्यात मारलं आणि गोरोबा काकांनी संत सभेमध्ये सांगितलं, हे कच्चं मडकं आहे. आता नामदेवरायांना वाटलं देवाबरोबर 24 तास राहतो आणि मी कच्चा. राग आला. मी सरपंच संघ राहून आपली विहीर मंजूर नाही. आता पटलं तुम्हाला, मी राजकारण आवडतं. राग आला, सभेचा त्याग केला आणि पंढरपूर गाठलं. देवाकडे गेले. म्हणजे देवा, गोरोबा काकांनी मला भर संत सभेमध्ये कच्चं ठरवलं, सांग मी कच्चा आहे? देव मला, नामदेवा तू खरंच कच्चा आहे. मग तो बॅटरी डाऊन झाली. आता देवानीच सांगितलं, म्हणजे मला सांगा मग मी पक्का कधी होईल. आपला विषय काय चालू आहे? अहंकार आणि तीर्थयात्रा. मला सांगा मी पक्का कधी होईल. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं, तुला औंढा नागनाथला जावं लागेल. तिथं विसोबा खेचर आहेत. त्या विसोबा खेचरांचे तुला पाय धरावे लागतील आणि मग तू पक्का होशील. नामदेवराय पंढरपूरहून निघाले. मजल दर मजल करत आपली पल्सर गाडी घेतली है ना? नाही ना, त्यावेळेला गाड्या नव्हत्या. मजल दर मजल करत निघाले आणि औंढ्याला पोहोचले. ज्या वेळेला औंढ्याला पोहोचले, समोर पाहिलं, दुपारची वेळ होती अशीच, समोर पाहिलं तर विसोबा खेचर हे महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले होते. आता हे पाहिलं नामदेवरायांनी, आश्चर्यचकित झाले. म्हणले काय देव आहे बाबा. ठीक आहे, देव इथं बघायला नाही, पण ह्या माणसाला तरी कळायला पाहिजे ना. परत मागं फिरले आणि विसोबा खेचरांनी आवाज दिला, नामदेवा कुठं निघाले? नामदेव महाराज म्हणले, चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर कळलं, आता मी परत निघालो. म्हणले काय झालं? त्यावेळेला नामदेवरायांनी विसोबा खेचरांना सांगितलं की देवाने मला पाठवलं होतं की तुमचे पाय धरायला. तुमचे पाय धरल्यानंतर मी काय होईल? पक्का होईल. पण इथं आल्यानंतर समजलं की तुम्हालाच देव कळला नाही. तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले. तुमचे पाय हातात घेतले तर मी पक्का होईल का? होईल का? नाही होणार म्हणले. मी चाललो मागं. त्यावेळेला विसोबा खेचरांनी पुन्हा आवाज दिला, नामदेवा जाता येतं जा, फक्त एक काम करा, आता माझे तेवढे पाय खाली ठेवा. ठीक आहे आता म्हणले, आलो जिथपर्यंत तर पाय उचलले आणि खाली ठेवले. पण चमत्कार असा झाला, खालून पिंड निघाली. असं एक नाही, दोन नाही, तर 12 ठिकाणावरून पिंडी बाहेर निघाल्या, वर निघाल्या. त्यावेळेला नामदेव महाराजांच्या लक्षात आलं, मी जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. नामदेवरायांच्या त्यावेळेला लक्षात आलं की अरे, आता माझ्या लक्षात आलं की काय आलं की देवाने यांचे पाय डोक्यावर घेतलेत, यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर नाही ठेवले. देवाने काय केले? यांचे पाय आपल्या डोक्यावर घेतलेत. त्यावेळेला नामदेव महाराजांचा गर्व हरण झाला, अहंकार निघून गेला आणि त्यावेळेला नामदेवरायांनी स्वतः मान्य केलं की मी खरंच कच्चा आहे. आता अहंकार तर गेला नामदेव महाराजांचा. कशामुळे गेला? न कळत पंढरपूरवरून औंढा नागनाथची एका ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्रा घडली आणि अहंकार निघून गेला.
विठ्ठल विठ्ठल आता आपल्या लक्षात आलं की अहंकार गेल्यानंतर काय होतं, तीर्थयात्रा केल्यानंतर काय होतं, अहंकार निघून जातो, हे आपल्या लक्षात आलं. आता दुसरा प्रश्न, कधी करायची तीर्थयात्रा? जव हे सकळ सिद्ध आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय, तव तू आपुले सोयीत पाय, तव तू आपुले सोयीत पाय, तीर्थयात्रेला चुकू नको. मी सांगायला पाहिजे तुम्हाला, टाळ्यांचा आवाज कसा आला पाहिजे माहितीये का? कसा असा. आता परत सांगणार नाही, तुम्ही म्हणता आम्ही वाजवणार नाही. जव हे सकळ सिद्ध आहे. सिद्ध म्हणजे काय? जोपर्यंत आपण आपलं शरीर तरुण आहे, तरुणपणी परमार्थ शोभतो. बरोबर ना? हा बरोबर ना? हा नाही तर काय उपयोगी, मात्र आता काय कुणी काय ना. तर ना भाग्यवंत तर ना भाग्यवंत तरना
विठाला विठाला. काही गोष्टी ज्या त्या वयात शोभून दिसतात. परमार्थ कधी केला पाहिजे? तरुण वयात. वारी कधी केली पाहिजे? तरुण वयात. आपण वारी कधी करतो माहिती आहे का? तीर्थयात्रा कधी केली पाहिजे? सुनाने घरातून हाकलेत दिल्यावर, आहे का नाही? कधी करायची? एसटी फुकट झाली, आता तीर्थयात्रा करायला हरकत नाही. बरोबर ना? आमच्या वाट्याला सगळा हाच माल आहे. 20च्या आतला नाही, 40च्या आतला नाही, 60च्या आतला नाही. 60 वलांडलेले, वायरी तुटलेले, फ्यूज उडालेले, फाउंडेशन हल्लेलं सगळं. बरोबर ना? हा सगळा माल आपल्याकडं. अहो इथं तरी सर्व तरुण मंडळी आहेत. खरंच आनंद वाटला. टाळकरी काही ठिकाणी असं असतं, सगळे 60-70च्या पलीकडचे. म्हणजे आपण काय म्हणतो हे त्यांना कळत नाही, आणि ते काय म्हणतात हे आपल्याला कळत नाही. एकदा मी कीर्तनात अशी सगळी म्हातारी माणसं 60-70 ओलांडलेले, आणि कीर्तनामध्ये मी काय केलं, सगळी म्हातारी माणसं टाळकरी, मी प्रमाण दिलं. भाग गेला शीन गेला, काय दिलं प्रमाण? भाग गेला शीन गेला. आता यांना ऐकूच नाही आलं. ते काय म्हणले? भाग्या मेला शीन गेला. तर असं असल्यावर कसं व्हायचं? आमच्या वाट्याला सगळे हेच आहेत. विठाला विठाला. आपण वारी कधी करतो माहितीये का? 60 ओलांडल्यानंतर. बरोबर ना? मग सगळे आमच्या वाट्याला, मग आम्हाला म्हणणार, महाराज मला वाटत वारीला यावं. कशाला? डोक्याला ताप द्यायला? आमच्या डोक्याला ताप द्यायला आता का? नाही 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 नाही, बस मध्ये बसन ना, तालाकात बसन ना मी. आता टाळाकात बसणं मी सोपं आहे काय? वरती दोरी असती ट्रकला, आणि खाली शिडी लावलेली असते. शिडी कळती ना? शिडी कळती का नाही? मला वाटतं तर तुम्हाला माझी भाषाच कळत नाही. काय असते, प्रत्येक भागाभागात फरक आहे. आमच्याकडे मेल्यावर माणसं जाळतात बाबा, तुमच्याकडे जीव गेल्यावर. मग बरं आहे. विठाला असंच झालं. पंढरपूरला जाताना एक म्हातारं त्या शिडीवर चढलं, वरती दोरी धरायला गेलं, दोरी सुटली आणि खालून शिडीवरचा पाय घसरला. ते गुतलं त्या शिडीत. शिडी गुतलं, मग आवाज दिला, महाराज आता काय? म्हणलं आता काही नाही, आता असाच राहा. आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे. अवघडे महाराज. काही गोष्टी वेळेत झाल्या पाहिजेत. काही गोष्टी वयात शोभून दिसतात. परमार्थ तरुण वयात शोभून दिसतो. बरं, आता हे झालं तीर्थयात्रेला जाणाऱ्यांसाठी. बरोबर ना? पण ज्यांचं काही कारणास्तव तीर्थयात्रेला जाणं झालं नाही, त्यांच्याकरता उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्या चरणात. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा
गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ पाप जाती भंगा सकळ पाप जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ पाप जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी दृष्टी पडता ब्रह्मगिरी वाटे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष किंवा सकळ पाप जाती भंगा. तर सकळ दोष जाती भंगा. दोष म्हणजे काय? नामदेवरायांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुखाने किंवा तुमच्या वाचेनं नुसतं गंगा गंगा जरी म्हटलं तरी काय होईल, तुमच्या जीवनातले किंवा तुमच्या अंतकरणातले सर्व दोष किंवा सर्व पाप निघून जातील. दोष म्हणजे काय? सर्वात मोठा दोष माणसाच्या अंगामध्ये आहे तो म्हणजे अहंकार. तो दोष तुमच्या जीवनातून निघून जाईल. बर, आता काय एक वाजलो आपण आता कसं पहिल्या प्रमाणावर काय करायचं? 5 वाजेपर्यंत जमन ना? काय म्हणत ना शेतात? हा, मग काय अडचण आहे. तर आता माणसं एवढी विचित्र आहेत महाराज की नामदेवरायांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या मुखाने नुसतं गंगा गंगा जरी म्हटले तरी तुमच्या जीवनातले सर्व दोष निघून जातील. पण एक जण उठला आणि मानला, महाराज म्हणलं, महाराज तुम्ही काय सांगता? म्हणला गंगा गंगा म्हटल्यावर दोष निघून जातात, गंगा म्हटल्यावर दोष निघून जातात, गंगा म्हटल्यावर 25-30 वर्ष झाले म्हणले गंगेचं जप करतो, पण जीवनात एक दिवस सुद्धा आनंदाचा नाही. म्हणलं कसं काय? म्हणलं माझ्या बायकोचं नाव गंगा आहे. तर आता सांगत, अरे बाबा ही गंगा वेगळी ती गंगा वेगळी. बर, दुसरा म्हटलं, महाराज मला तुमचं पटलं. माणसं एवढी विचित्र आहेत महाराज. माणूस जर तुम्ही जर ठरवलं ना मला बोलू द्यायचं नाही तर बोलूच देणार नाहीत. दुसरा म्हणला, महाराज मला पटलं, गंगा गंगा म्हटल्यानंतर जीवनातले सर्व दोष निघून जातात, मला पटलं. पण मला एक सांगा, म्हणला ज्याला बोलताच येत नाही, जे मुक आहे त्यांनी काय करायचं? खरं आहे ना? मग ज्याला मुखाने गंगा गंगा नाव घ्यायचं नाही, ज्याला गंगा नाव घेता आलं नाही, त्यांच्याकरता उपाय सांगितला दुसऱ्या चरणात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी
दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी. बरं आता ब्रह्मागिरी पर्वतच का निवडला बरं नामदेवरायांनी? महाराष्ट्रामध्ये इतर सुद्धा भरपूर पर्वत आहेत ना, ब्रह्मगिरी पर्वतच का निवडला? कारण श्री क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि तिथं ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. आणि नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम आहे? गोदावरी. आणि गोदावरी ही सुद्धा एक काय आहे? गंगाचे. आणि गंगेचा सहवास त्या ब्रह्मगिरी पर्वताला आहे ना, जवळच आहे ना. कसं असतं, राजकारणी माणसाबरोबर सरपंचांसंग जर माणूस फिरला तर सरपंच नाही होणार, पण सरपंच व्हायचं कसं हे तरी त्याला कळल का नाही? बरं हे जाऊ द्या. कीर्तनकाराबरोबर फिरून कीर्तनकार नाही होणार, पण त्याला एक चालतं कळल किंवा बेसूर ताल गेलेला हे तर कळल ना, बरोबर आहे ना. कशामुळे सांगतोय मी? संगतीचा परिणाम. आता एकदा सांगू संगतीचा परिणाम, जाऊ द्या. आता काय असतं, ब्रह्मगिरी पर्वताला ही कुणाची संगत लाभलेली आहे? गोदावरी म्हणजेच गंगा नदीची. आणि त्यामुळं ब्रह्मगिरी पर्वत निवडला. विठ्ठल विठ्ठल श्रीमद भागवत ग्रंथामध्ये फार मोठी कथा आहे. अगदी संक्षिप्तपणे तुम्हाला सांगतो. फक्त एक काय घ्यायचं आहे की गंगेचं महात्म्य एवढंच घ्यायचं आणि आपल्याला पुढे लगेच पटपट आता काय एक तर वाजून गेला आपला. सगर राजाला 60,000 पुत्र होते. ऐका, लक्ष देऊन ऐका बरं का. आता तुम्ही लक्ष देणार नाही आणि परत मी गेल्यावर म्हणता महाराजाला काहीच येत नव्हतं, असं नका म्हणू. सगर राजाला 60,000 पुत्र होते. संपूर्ण पृथ्वीवरती त्या सगर राजाचं फार मोठं राज्य होतं. आणि त्यावेळेला अश्वमेध यज्ञ करायचं ठरलं. नियोजन झालं आणि यज्ञाचा तो अश्व त्या ठिकाणी सोडला गेला. मजल दर मजल तो अश्व पृथ्वीवरती फिरू लागला आणि त्या अश्वाचं रक्षण करण्यासाठी हे 60,000 पुत्र निघाले. पण काय झालं, इंद्रदेवाने कपट केलं आणि तो अश्व चोरला आणि कपिल मुनींच्या आश्रमामध्ये ठेवला. तर कपिल मुनी म्हणजे कोण? ज्यांनी संख्याशास्त्राची उत्पत्ती केली ते कपिल मुनी. त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये तो अश्व ठेवला. आता हे सगर पुत्र सगळे 60,000 शोधू लागले, अश्व गेला कुठे? 60,000 होते. ऐका, लढवय्या होते, धुरंधर होते, पराक्रमी होते. सर्वजण शोधत 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 कपिल मुनींच्या आश्रमाजवळ येऊन पोहोचले. आणि पाहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की आपल्या यज्ञाचा तो अश्व कपिल मुनींच्या आश्रमामध्ये बांधलेला आहे, रागाने लालबुंद झाले, समशेरी बाहेर काढल्या आणि कपिल मुनींच्या अंगावर धावून जाऊ लागले. मोठमोठ्याने आरोळ्या द्यायला लागले, मारा, आपला अश्व चोरला. कपिल मुनी त्यावेळेला समाधी अवस्थेमध्ये होते. समाधी अवस्था कशाला म्हणायचं? एक ओवी सांगतो आहे का. इंद्रिय बांधोनी चित्ताची ये ठाई, चित्त लावावे चैतन्याचे ठाई,
तेने चिन्मात्र ठसावे पाही देहत्व देही स्मरेना. विधेय अवस्था याला म्हणायचं समाधी अवस्था. आपल्याला कधी अशी समाधी अवस्था लागली का हो? आपण कीर्तनात बसलो तरी आपल्या शेतात काय झालं असेल? व्हॉट्सअपला मित्राचा मेसेज आलाय का? आपली परिस्थितीच ती आहे. परत म्हणायचं देव आम्हाला दर्शन देत नाही. देव तुम्हाला मंदिरात येऊ देतो हेच त्याचे उपकार आहेत. खरंय खोटंय? त्यावेळेला सर्व सगर 60,000 सगर पुत्र कपिल मुनींच्या अंगावर धावून जाऊ लागले. मोठमोठ्याने आरोळं द्यायला लागले, मारा आपला अश्व चोरला. आणि त्यावेळेला कपिल मुनी समाधी अवस्थेतून मूळ अवस्थेमध्ये आले आणि डोळे उघडून पाहिलं. एकदम समोर 60,000 सगर पुत्र मारण्याकरता अंगावर आलेत. पण काय झालं ऐका, त्या कपिल मुनींनी त्या 60,000 सगर पुत्रांवर नुसती दृष्टी फिरवली आणि 60,000 सगर पुत्रांची जळून राख झाली. आपला विषय काय चाललाय? झालं. बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या. आपला विषय चाललाय गंगेचं महात्म्य, सामर्थ्य. गंगेचं सामर्थ्य काय आहे? जळून राख झाल्यानंतर आता इकडं काय झालं? त्या सगर राजाला 2 पत्न्या होत्या. त्यातल्या एकीचं नाव होतं असमंजस आणि त्या असमंजसला एक मुलगा होता, त्याचं नाव अंशुमन. हा अंशुमन बाकी फार विनम्र होता बरं का, भगवत प्रेमी होता, सांप्रदायिक होता. त्या अंशुमनने सगर राजाला विनंती केली की बरेच दिवस झाले की माझे भाऊ सुद्धा परत आले नाहीत आणि अश्वाचाही कुठे पत्ता नाही, मी येऊ का शोधून? आणि सगर राजाची आज्ञा घेऊन हा अंशुमन सुद्धा निघाला आणि हा सुद्धा शोधत शोधत कपिल मुनींच्या आश्रमामध्ये येऊन पोहोचला. आता लवकर पोहोचला कारण वेळ कमी. पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा कपिल मुनी हे पुन्हा एकदा समाधी अवस्थेमध्ये होते. पण हा अंशुमन कपिल मुनींच्या समोर हात जोडून 3 प्रहर उभा होता. किती प्रहर? 3 प्रहर. आणि ज्या वेळेला कपिल मुनी समाधी अवस्थेतून पुन्हा एकदा मूळ अवस्थेमध्ये आले आणि समोर पाहिलं, सुंदर अशा अंशुमनला पाहिल्यानंतर फार आनंद वाटला आणि विचारलं, बोल बाळ, काय हवंय? त्यावेळेला अंशुमनने हात जोडून सांगितलं, महाराज, आपल्या आश्रमामध्ये बांधलेला जो अश्व आहे तो आमचा आहे, तो आमच्या यज्ञाचा अश्व आहे आणि तो अश्व जर आम्हाला मिळाला नाही तर आमचा यज्ञ पूर्ण होणार नाही. तो मला मिळावा ही माझी विनंती आहे. तो अश्व न्यायला आलोय एवढी माझी विनंती आहे. त्या अंशुमनची ती विनंती ऐकली, अंशुमनचं बोलणं ऐकलं. आणि काय असतं, अभ्यास केलेला विद्यार्थी किंवा साधना केलेला विद्यार्थी कधी झाकला जात नाही. त्या अंशुमनची विनंती ऐकली आणि कपिल मुनी एवढे आनंदी झाले आणि आशीर्वाद दिला. तो आशीर्वाद असा दिला की जा बाळ, अश्व तर तुला दिलाच, पण पुढं चालून तुझ्या कुळामध्ये पुढं चालून स्वर्गामध्ये वाहणारी जी गंगा नदी आहे तिला पृथ्वीवरती आणण्याचं सामर्थ्य ज्या भगीरथ राजामध्ये आहे, तो भगीरथ राजा तुझ्या कुळामध्ये जन्माला येईल. आणि एकदा का त्या भगीरथ राजाने ती स्वर्गामध्ये वाहणारी गंगा पृथ्वीवर आणल्याच्या नंतर त्या गंगेचा उदक या ठिकाणी शिंपडल्यानंतर तुझे 60,000 भाऊ पुन्हा जिवंत होतील. हा आशीर्वाद दिला. आपली कथा संपली, आपला विषय संपला. आता सांगण्याचं तात्पर्य काय, तर ज्या गंगेचं पाणी शिंपडल्यानंतर जर 60,000 पुत्र जिवंत होत असेल पुन्हा,
तर त्या नदीमध्ये जर आपण स्नान केलं किंवा त्या नदीचा जर हे म्हणजे सहवास त्या ब्रह्मगिरी पर्वताला लागला असेल तर तो ब्रह्मगिरी पर्वत किती सामर्थ्यवान असेल. बरोबर ना, आपल्या आता लक्षात आलं. बरोबर. आता ऐका, आता म्हणून ज्या वेळेला कपिल म्हणून तो आशीर्वाद दिला आणि आपण ज्या ज्या ठिकाणी आपण याला येत होतो तीर्थयात्रेला गेलो, तीर्थयात्रेला गेल्यानंतर तिथं आपण स्नान केल्यानंतर काय होतं, फक्त आपण पवित्र होतो. पण गंगेच्या कुंडामध्ये स्नान केल्यानंतर आमचं निगन होतं तरी काय, याचं उत्तर दिलं. खुशीवरिता करिता स्नान, खुशीवरिता करिता स्नान, खुशीवरिता करिता स्नान, खुशीवरिता करिता स्नान. शबरता करिता स्नान, शबरता करिता स्नान, शबरता करिता स्नान, शबरता करिता स्नान. त्याच्या पुण्या नाही गण ताते कैलासी राहणे, त्याचे कैलासी राहणे, त्याचे कैलासी राहणे. कैलासी राहणे, ताते कैलासी राहणे. पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडिता ब्रह्मगिरी, दृष्टी पडिता ब्रह्मगिरी. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. आता आपल्याला वेळ फक्त जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिटं, त्याच्या पुढे मी पण थांबणार. आता नामदेवरायांनी सांगितलं की तुम्ही फक्त तुमच्या मुखाने गंगा गंगा एवढा उच्चार जरी केला तर तुमच्या जीवनातले सगळे पाप किंवा दोष निघून जातील. आता इथं बसलेल्यांपैकी किती जणांना वाटतं थोडं का व्हायना पुण्य आपल्या पदरात पडावं? त्यांनी हात वर करा बरं. अवघड आहे. तुम्हाला सांभाळा स्वामीजींनीच. तुम्हाला मी विचारतोय की कुणाला वाटतं की थोडं तरी पुण्य आपल्या पदरात पडावं, त्याने हात वर करा. एकही हात वर करीना. वाटतं का नाही? काय असं सगळे पापीचे आहेत. सगळ्यांनी आता भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा नामदेवरायांनी सांगितलं की तुमच्या मुखाने फक्त गंगा गंगा नामाचा उच्चार केला, वाचने गंगा गंगा जरी म्हटले तरी तुमच्या जीवनातले सर्व दोष निघून जातील. आणि हे नाही जमलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी नावाच्या पर्वतावर तुम्ही नुसती दृष्टी जरी टाकली तरी त्याला यमापासून सुटका सांगितली. एवढं सामर्थ्य त्या ब्रह्मगिरी पर्वतात आहे. बरं, हे जरी नाही जमलं तरी तिसऱ्या चरणामध्ये सांगितलं की तिथंच जवळ कुशावर्ती नावाचा कुंड आहे. त्या कुंडामध्ये तुम्ही नुसतं स्नान जरी केलं तरी त्यांचं राहणंच कैलासात किंवा वैकुंठात सांगितलं. एवढं पवित्र ते कुंड आहे.
बरं महाराज, हे जरी आमच्याकडून नाही झालं तर अजून एखादा काही उपाय आहे का? तर त्याचंच उत्तर दिलं अभंगाच्या चौथ्या नाम म्हणे प्रदक्षिणा, नाम म्हणे प्रदक्षिणा, नाशी गणना त्याचा पुण्य नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, यमपुरी तसिनो हे यमपुरी तसिनो हे यमपुरी ना
जमापुरीच्या येणा ब्रह्मगिरी थोडीफार सुधारणा झाली म्हणायचं. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. कुशावरती करिता स्नान त्यांचे कैलासी रहाणे, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. काही बोललो बोबडे माय बाप तुम्हा पुढे, सलगीचे लाडे कोडे मज क्षमा करावी. आता अजून बोलण्यासारखं होतं पण वेळही गेली. आता मग म्हणलं बाबा गेला नसले गेले असं. आज ज्यांची तीर्थयात्रा पूर्ण झाली, आमच्या पंचफुला काकू, ईश्वर त्यांना अजून त्यांच्या हातून किंवा त्यांच्या परिवाराच्या हातून अजून सेवा करून घेऊ आणि अजून त्यांच्याकडून तीर्थयात्रा होत राहो आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या मागं मागं आमचीही थोडी थोडी होत राहो, किंवा असंच कीर्तनाला बोलून थोडं पुण्य आमच्यासुद्धा पदरात पडो. एवढी देवाकडं प्रार्थना. कसं असतं महाराज, आमचे छोटू मामा असतील, त्यांचा आनंद असेल, हे सारखे मठात आहेत. कशामुळे? पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. आमचे नवरदेव हसला म्हणजे झालं. कसं आहे, सर्वांचंच म्हणजे सर्वांनी खूप प्रयत्न केले आणि आनंदाचा सोहळा जेवढा मोठा होईल आणि जेवढा आनंदात होईल तेवढी त्याची मजा वेगळी असते महाराज. आज सर्वच पांचाळ कुटुंबियांनी अतिशय भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचं आयोजन आणि नियोजन, कारण हा गंगापूजन सोहळा किंवा कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं, नियोजन करायचं म्हटलं तर सोपं नसतं. हे मिठापासून सगळं बघावं लागतं. आपण जाऊन फक्त म्हणतो भाजी खारटे, पण आयोजन नियोजन करणं हे सोपं नसतं. इथं पैसे देऊन काहीच होत नसतं, पाळण्यासाठी माणसं पण लागतात. हो, कसं असतं, सिस्टीमवाल्याला फोन करा, माईकवाल्याला फोन करा, लाईट गेली, हां आचारी नाही आला, लाकडंच नाही भेटले, पातेलेच भेटले नाही, सगळ्या गोष्टी आहेत. सगळी सामुग्री गोळा करणं यासाठी माणूस लागतो. आणि माणूस आपल्याजवळ कधी येतो माहिती आहे का? ज्यावेळेस आपल्याकडं माणूस की त्यावेळेस आपल्यापाशी माणूस येतो, बरोबर. पण ठीक आहे, अतिशय भव्य आणि दिव्य स्वरूपाचं आयोजन नियोजन केलं,
त्यासाठी सर्व पांचाळ कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली सेवा ही तुकाबाबांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी, गणेशानंद महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल भजन घ्या ना अगोदर. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोले रे पुढे